गंगाखेडला द्वारका हॉलमध्ये बसविलं आणि तिथं मी प्रोग्राम बघितला आणि माणिक जाधव सरांचं मी स्पीच ऐकलं आणि स्पीच ऐकल्याच्या नंतर सरांनी बर्वे सर टोंके सर 6 महिन्यापासून माझ्या मागं होते. मी त्याला सापडत नव्हतो. कारण मला नांदेड जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात माझ्या लोक इतके मागं डायरेक्ट सेलिंगचे लोक लागायचे की मी त्याच्यापासून भिवून पळून जायचं. तर असंच मला काहीतरी वाटायचं. पण जाधव सरांचं स्पीच ऐकलं आणि बर्वे सरनं त्याच्या कानात काय सांगितलं की मला माहीत नाही. माणूस खतरनाक आहे, ह्याला सोडू नका. मग आले सर, नमस्कार सर. माझा खंदाच वाकला. काय त्याचे शब्द काय त्याचं बोलणं, असं वाटलं की मला खंदा वाकला पण माझी छाती फुगली. बात में दम है तो कुछ काम में भी दम होगा, एवढं समजलं. आणि मी त्याला एकच विचारलं, सरांनी मला विचारलं की सर तुम्हाला कसा वाटला बिझनेस, कसा वाटला प्रोग्राम. म्हणलं सर मला सगळं चांगलं वाटलं म्हणलं, पण मला एक सांगा म्हणलं की मी जर ह्या बिझनेसमध्ये उतरलो तर मी सक्सेस होतो काय. तर सर म्हणले 100% तुम्ही काम तुमचं करीत करीत 10-5 हजार रुपये महिना तर कमीत आहो, पण तुम्ही 3 वर्ष जर वेळ दिला तर तुम्ही कमीत कमी 40-50 हजार रुपये तुम्ही इन्कम करू शकता. हे शब्द त्यांनी दिला. मी तर करिअर लावणारच आहे, पण माझ्या मुलाचं पण मी करिअर ह्याच्यामध्ये लावणार आहे म्हणलं. 100% म्हणले 3 ते 5 वर्षामध्ये तुमच्या घरामध्ये कमीत कमी 5 वर्षामध्ये तुम्ही जर वेळ दिला 50 तर कमीणारच आहेत, पण तुमच्या घरामध्ये 1 लाख रुपये इन्कम आल्याशिवाय राहणार नाही. बस तेवढा शब्द ऐकला आणि मी डायरेक्ट 3 आयडीनं बिझनेस स्टार्ट केला. आणि रमेश टोमके सरांना इतकं पडलेलं 3 महिने त्यांचीच गाडी आणि मी मागं बसायचं. परभणी गंगाखेड परळी दुसरं काहीच नाही. 3 महिन्यात ईगल टायगर झालो. आणि ज्यावेळेस माझ्या अंगात कोट आला की त्यानं थोडं मागे सरकलं. आता सरला आता बघायचं काम नाही म्हणून सेलिंग मी मास्टर, मी प्लॅन, पण मी सिनियर समोर कधीच प्लॅन दिला नाही, पण समोरच्या माणसाला पैसे घेतल्याशिवाय उठत नाही. फक्त समोरच्या व्यक्तीला विश्वास द्यायचा आणि पैसे काढायचे आणि त्याला काय लागते ते द्यायचं. त्याला बिझनेसमध्ये मी सुरुवातीला 6 महिने कोणालाच बिझनेस करा म्हणलं नाही. 6 महिन्यामध्ये माझं काय आहे ते बघितलं, माझी अचिव्हमेंट बघितली, मला चेक येत आहे का हे बघितलं. आणि नंतर मग मला चेक येऊ लागल्याच्या नंतर मग लोकायला सांगितलं की असं असं होतंय, असं असं करा. तर त्यानं बी विश्वास ठेवला. आज रिटायर लोक झालेले माझ्यावर विश्वास ठेवून त्यानं मला 2-2, 3-3 लाखाचा बिझनेस दिला. असं करीत करीत माझ्या मुलाला मी असं प्लॅन समोर बसवायचं, पण ते उठून जायचा. त्याला पुण्याला जाऊ का मुंबईला जाऊ का थर्मलमध्ये जाऊ. मी म्हणलं कुठेही गेला असतं 10-12 हजाराच्या वरी पगार नाही म्हणलं तुला. लई झालं 15,000, त्याच्यातून अर्धे तुलाच लागतात खायला. मग ते मला वटाणा गेल्यानं मग बर्वे सरांना सांगितलं की बुवा हे मला वटाणा चलय, ह्याच्याकडे तुम्ही बघा. बर्वे सर त्याच्यामध्ये माहीर आहेत. मग त्याला बोलून घेतलं, न बोलिल्यासारखं. आले अचानक आल्यावर असं बसविलं, चहा पाणी केला आणि मी गेलो गाडी घेऊन बाहेर. बसा म्हणला. 2 तास ह्याचं माइंड सेट केलं. त्या दिवशीपासून हे थांबला नाही. ईगल टायगर माझ्या जीवावर झाला, TC झाला, पण स्वतःच्या जीवावर आता ते डिस्ट्रिक्ट टीम कॉर्डिनेटर म्हणून आहे. आणि ह्या
त्याच्यामध्ये जास्त काही नाही, पुढच्या एका महिन्यामध्ये 72 स्टार सिल्वर होणारच आहे, पण मुलगा बी होणारच आहे दोघे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात वाटा जास्त आहे त्या बिझनेसमध्ये सपोर्ट करणारे रमेश टोमके सर, उद्धव भरवे सर, आनंद तावचार सर आणि नॅशनल टीम कॉर्डिनेटर रवी चव्हाण सर. आता हे बॅनरवर दिसाले, मला काही नाव वाचता येत नाही, ITC काय CTC मला लक्षात येत नाही. तर ह्या बिझनेसमध्ये ह्यांनी सपोर्ट केला आणि मी इथपर्यंत आलो. आणि आजच्या प्रोग्राममध्ये जे काय मला सपोर्ट अपलाईनचा आहे तसाच माझा डाऊनलाईनचा पण सपोर्ट आहे. ORJ1 आणि ORJ2 बरोबर चाललं तरच इथपर्यंत येते. जर मागं पुढे झाला की मग गोंधळ होतो. त्याच्यामुळं बरोबर माझा चेक लागला म्हणून खालच्याचा चेक लावून द्या, ऑटोमॅटिक तुमचं होत राहतं. मी दिमागात ते घेतलं. मी ट्रेनिंग मीटिंग फक्त मोठेपणाला जायचं, ऐकायचं, फक्त लिहून घ्यायचं तर मला येत नव्हतं, पण ऐकायचं, ते जे काय आहे ते समोर ऐकायचं तेच करायचं. जे अपलाईननं केलं तेच करायचं, दुसरं काहीच केलं नाही. बर्वे सरचा थोडा फॉर्म्युला घेतला, टोमके सरचा थोडा घेतला, आनंद तावचार सरचा थोडा घेतला, रवी चव्हाण सरचा थोडा घेतला. जिथं ज्या माणसाला गरज आहे त्याचा फॉर्म्युला मी वापरला. बस ह्या एवढंच बोलतो. आणि आजचे काय VIP आपल्याला लागलेले आहेत, आता वाचूनच सांगतो. CTC स्टार पर्ल देवराव गवई सर आजचे प्रमुख पाहुणे माझ्या इथपर्यंत स्वागताकरता आले. आणि सगळ्याचे डायमंडिक ITC प्लॅटिनम क्लोजिंग अचिव्हर्स निलेश जोशी सर. कारण 8वी नापास आहे ना. पण इन्कम घेतो, इन्कम गरजेचं आहे ना. आणि जे काय आपले बर्वे सर, रवी चव्हाण सर, आनंद तावचार सर आणि चिंचाणे फॅमिली आणि नांदुरे सर यांचे सर्व आणि एवढी आलेली माझी टीमचे लोक आणि आपले लांब लांबून आलेले माझ्या स्वागताकरता यांचं मी अभिनंदन करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल, ओनली माय लाईफस्टाईल.